चला नमस्कार मित्रांनो. तर आज परत आपण पोलमध्ये दुसरा व्हिडिओ घेऊन येतोय. कसे आहात सगळे? मजेत ना? थंबनेलमध्ये तुम्ही जो चेहरा बघताय तो भामटा आणि त्या भामट्याची ती कंपनी याच्या संदर्भातच आज आपण बोलणार आहे. तर 2 दिवसाआधी आपण जो व्हिडिओ टाकला होता त्याला तुमच्या सगळ्यांचा खूप चांगला प्रतिसाद आला आणि तो व्हिडिओ बघून त्या भामट्याच्या बुडाला अशी काही आग लागली की त्याने अक्षरशः कालपासून मला धमक्या द्यायला सुरुवात केलेली. तू 30 तारखेला पुण्यात ये, तुला दाखवतो, तुझी सुपारी देतो, तुला जीवाना मारून टाकतो, तुझ्यासाठी मी 3 वर्ष राखीव ठेवलेले. खूप काही तो बोललेला आहे तो भामटा. पण त्या भामट्याला हे माहीत नाही आहे की आम्ही शेतकरी चळवळीत काम केलेले माणसं आहे. अशा ह्या भिकार चोटायच्या, ह्या अशा लुटारूच्या धमक्यांना आम्ही कदापि भीक घालणार नाही आहे. आमचं याला आज पण हेच सांगणं आहे की लोकांचे तू जे घेतलेले पैसे ते लवकरात लवकर तू परत दे. आणि राहिला होता पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, मी याचा कोणताही प्रूफ दिला नव्हता, पण मी सांगितलं होतं की मी प्रूफ शिवाय बोलणार पण नाही. तर चला आता आपण प्रूफच बघू याचे. यांना जी जीनियस ट्रस्ट सर्व्हिसेस नावाची जी LLP नावाची कंपनी काढली होती, या कंपनीच्या नावानं या भामट्यानं 5% प्रिन्सिपल 5% प्रॉफिट असं महिन्याला 10% लोकांना देण्याचं ॲग्रीमेंट करून दिलेलं आहे. आणि त्यानुसार यांना मार्केटमधून फंड जमा केलेला आहे. याचं मी तर काही असं बोलणार नाही, पण याचे जे पुरावे ते आज मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे की या भामट्यानं किती कमी कालावधीत कंपनीचे पैसे स्वतःच्या अकाउंटला घेऊन आणि स्वतःच्या नावानं जमीन घेऊन किती एकरचा सातबारा बनवलेला आहे. जेवढे आमच्या हातात आतापर्यंत पुरावे भेटले आणि याची आम्ही रीतसर कंप्लेंट केलेली हे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. तर चला पहिला आज एक ॲग्रीमेंट पाहू आपण. जीनियस ट्रस्ट सर्व्हिसेस ॲग्रीमेंट खूप मोठं आहे, जवळपास 40-50 पानाचं ॲग्रीमेंट आहे असं. तर तुम्हाला दाखवतो असं. आणि जवळपास 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर लोकांना ॲग्रीमेंट करून दिलेलं आहे. खूप मोठं ॲग्रीमेंट आहे. शेवटचे काही पानं दाखवतो तुम्हाला, त्याच्यामध्ये काय मेन्शन आहे. हाच या कंपनीचा मालक संतोष उत्तरेश्वर गायकवाड, याचा फोटो नीट पहा. हे ॲग्रीमेंट यांना दिलेलं आहे जवळपास 9 सप्टेंबरला बनवून दिलेलं. आता दुसरा ॲग्रीमेंट, एकाच व्यक्तीचे ॲग्रीमेंट दाखवतो मी तुम्हाला, एका नावाने केले. हे 29 तारखेचं ॲग्रीमेंट आहे. हाच भामटा आहे. असंच 500 रुपयाचा बॉन्ड लावलाय ना, आणि असं ज्याचं काय म्हणतात, हाच भामटा आहे. याचा चेहरा नीट पहा एकदा. तिसरं ॲग्रीमेंट हे 10 डिसेंबरचं ॲग्रीमेंट आहे. जीनियस ट्रस्ट सर्व्हिसेस 10.
10 डिसेंबरचं परत ॲग्रीमेंट. आणि असंच परत असं 500 रुपयाचा बॉन्ड लावला आणि त्याच्या मागे त्यानं त्याचं ॲग्रीमेंट लिहिलं. पण इथं एक चेंजेस आहे, इथं त्यानं फोटो चेंज केलेला आहे. बघितलं. अजून एक ॲग्रीमेंट हे 20 डिसेंबरचे. परत हेच कंपनी आणि परत हाच भामटा. तर या भामट्यानं बऱ्याचशा लोकांना विविध व्यवसायाच्या नावानं, व्यवसाय सुरू करण्याच्या नावानं त्यांच्याकडून इन्व्हेस्टमेंट घेतलेले आहे तमाम महाराष्ट्रातून. आणि गेल्या जानेवारीपासून कोणालाही ठरल्याप्रमाणे 1 रुपया यानं परत दिलेला नाही आहे. आणि कोणी याला जर पैसे वापस मागितले तर हा डायरेक्ट शिवीगाळ करतो आणि वेगवेगळ्या लेवलला धमक्या देतो. पण माझं एक म्हणणं आहे की आम्ही याचं ज्यावेळेस खोलात गेलो, मी त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की या भामट्याची 2 एकर घ्यायची अवकात नव्हती. यानं एवढ्या कमी कालावधीत 10 एकर कुठून घेतली. आणि माझं एक म्हणणं आहे की कंपनीच्या पैशातून याला स्वतःच्या नावावर प्रॉपर्टी घेता येते का? असा जर हा गैरव्यवहार करत असेल तर हा मनी लॉन्ड्रिंगमध्ये येतो आणि आम्ही याची पोलखोल केल्याशिवाय सोडणार नाही. आम्ही फक्त प्रायोरिटी लेवलला कमिशनर ऑफिस पुणे EOW सेक्शन इथं तक्रार दिली होती. त्यानुसार त्याच्यावर जी कायदेशीर इन्क्वायरी चालू आहे ती चालूच आहे. त्याचा आता आम्ही पाठपुरावा करणारच आहे. पण याने खरोखर जमीन घेतली की नाही घेतली, काय केलं काय नाही, त्याचं एकदा तुम्हाला 7/12 पण दाखवतो. हा 7/12 काढलेला आहे 24 तारखेला. 24/4 हा 7/12 आम्ही काढलेला आहे. आता दिसतो किती क्लिअर आय डोंट नो, पण तुम्ही जर गेली तर मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगतो. जिथं लाईन मारलेली आहे तिथलं नाव तुम्ही वाचू शकता. एवढं तर दिसतंच त्याच्यामध्ये, संतोष उत्तरेश्वर गायकवाड. ही याने जमीन घेतलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेववाडी तालुक्यामध्ये. गाव कोणतं आहे? हां, भेंडेवाडी इथं याने ही जमीन घेतलेली आहे. आणि याचा गट नंबर किती? 282 समथिंग काहीतरी आहे. ते मला कमेंटमध्ये टाका तुम्ही, ज्यांनाही वाटत असेल हा 7/12 डाउनलोड करायचा तर याची डिटेल लिंक मी तुम्हाला देतो किंवा तुम्हाला सगळं सविस्तर मी सांगतो. आणि या ठगाने पैसे न दिल्यामुळे आमच्या एका व्यक्तीने याला लिगल नोटीस पण पाठवली होती. तर त्या लिगल नोटीसचं पण मी तुम्हाला दाखवतो. संतोष उत्तरेश्वर गायकवाड या नावानं दिलेली नोटीस, जीनियस ट्रस्ट सर्व्हिसेस. हां, आणि याचा अजून एक पार्टनर आहे सार्थक राजेंद्र आघाम. याच्यामध्ये दिसतं तुम्हाला. आणि नोटीस देणारे ॲडव्होकेट आमचे अरुण S. शिराळी. तर याला ही नोटीस दिली होती. यानं या नोटीसला तर काही म्हणजे उत्तर दिलं नाही. दिलं तर ते असंच तातुरमातुर दिलं.
म्हणजे पैसे तर दिलेच नाही, पण पळवटाकडून एक वकील पकडून थातूर मातूर असं काहीतरी उत्तर दिलेलं आहे. आम्ही अशा याला फक्त आम्ही कायद्याचा आधार घेतो म्हणून आम्ही नोटीस पाठवायची एक सोपस्कार प्रक्रिया पार पाडली होती. पण कालपासून मी 2 दिवसाआधीपासून जो मी व्हिडिओ एकच टाकला होता तेव्हापासून त्याच्या बुडाला अशी काही आग लागली की पहिले तो फोन उचलायला तयार नव्हता, बोलायला तयार नव्हता. त्याच्यानंतर एवढं चॅटिंग करायला त्याला वेळ भेटला आणि त्याच्या बुडाला एवढी आग लागली की अक्षरशः त्यानं मला 30 तारखेला, मी पुण्यात नाही म्हणे, मी पुण्यात आलं की तुला दाखवतो, तू किती व्हिडिओ बनवायचे बनव, काय काय बोलला ते मी सगळं सविस्तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकणारच आहे. आणि त्यानं अक्षरशः मला जीवे मारण्याची पण धमकी दिलेली आहे. पण अशा भामट्याला आमचं खुलं आव्हान आहे की तू कुठं म्हणशील तिथं यायला आम्ही तयार आहे. आम्ही शेतकरी चळवळीत घडलेलो माणसं आहे, त्याला माहिती नाही कोणाची कुठं जिरवायची आणि कुठं मुरवायची आम्हाला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. अरे भामट्या, लोकांचे पैसे घेऊनच तो असं मस्ती येऊन जर आम्हाला बोलत असेल तर पहिलं आमचं हे म्हणणं आहे की लोकांचं खरगट पहिलं क्लिअर कर आणि मग स्वतःच्या बापाच्या अवकातीवर बोलायचं असेल तर आमच्याशी बोल. अशा भामट्यांच्या, अशा भिकारचोट धमक्यांना आम्ही बिलकुल बळी पडत नाही, आम्ही त्यांना भीक पण घालत नाही. आणि ह्या भामट्याला आमचं म्हणणं आहे की तू 30 तारखेला काय, 30 तारखेला काय आम्ही तुझ्या ऑफिसला येऊन बसतो, तू येतो का? हे बोलल्यानंतर हा भामटा म्हणतो की मी कंपनी बंद करून टाकली आणि आता तिथं काय संबंध आहे. म्हणजे एका बाजूनं असाही बोलतो, एका बाजूनं असाही बोलतो. अरे पण भामट्या, तुला एकच सांगणं आहे आमचं, तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची पोरं जर तुझ्या उरावर नाही आणून नाचवले तिथं, तू काय पुणे आम्हाला सांगतो, आम्ही काय ग्रामीण भागातून आहे त्याच्यामुळं तू काय आम्हाला कमी लेखायला लागला का? तुझ्या उरावर जर शेतकऱ्याच्या तरुण पोराचे फौजने आणून बसवली ना तिथं, मग तिथं तुझा कोण गॉडफादर आहे तो घेऊन ये. आणि खरंच एका बापाची औलाद असेल तर धमक्या देणं बंद कर फोनवर आणि प्रत्यक्ष 30 तारखेला तू कोण आहे ते दाखव आम्हाला भामट्या. आणि आम्ही तुला नाही ठेचलं ना तिथं, आमचेच पैसे घेऊन आमच्याच उरावर उडायला लागला का तू? तुला 30 तारखेला तर तुझ्या ऑफिसला येऊनच दाखवतो. ये घेऊन, तुझा बाप कोण आहे ना, संत्या उत्तरेश्वरची औलाद असेल ना, तू ये घेऊन. आम्ही इथं येणार म्हणजे येणार.